हाय राम राम जी. शुभ सकाळ. शुभ मंगळवार. आज मंगळवार झालेला आहे आणि आज आपल्या बांधकामाचा 16 दिवस झाले. पूर्ण आज 16वा दिवस आहे. तर आता चालू आहे प्लास्टर. बाहेरची दोन्ही भिंती तर झाल्या बरं का प्लास्टर. आता आतल्या रूम मध्ये प्लास्टर करायचंय. हा, जवळ आपल्या इटा येत नाहीत, इटा राहिल्यात बरं का आणायच्या. पण आता काय करायचं, ते जी लेबर होती ना, वीटभट्टीवर कामाला असतात बघा लेबर, तर ती सुट्टीवर गेल्यात. तर बिहारवर नेतात काम करायला ती लोक. तर ती बिहारची होती. आता ते विटाचा आणा गेली ना, तर ते म्हणले की सुट्टीवर गेल्यात, कारण त्यांना 10 महिने सुट्टी नसते. मला हे 2 महिने सुट्टी असते पावसाळ्यामध्ये, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ना. तर त्यांचं 12 महिने काम असतं. 12 महिन्यातून 10 महिने काम करतात इथं. आणि जर पावसाळा चालू झाला ना, आणि मग आपल्या घरी जातात तिकडं बिहारमध्ये. तर ते बिहारमधनं कामाला इथं येते ते. हां, तर आता ते लेवरची सुट्टी, त्याच्यामुळं आपलं काम मतलब बाहेरचं जे बांधकाम आहे ना, ते बांधकाम राहिलेलं आहे. हां. तर ते बांधकाम राहिल्यामुळं आता प्लास्टरचं काम चालू केलेलं आहे. कसं काय, बरं केलंय ना. हां, काय ना काय काम होत राहायला पाहिजे ना, त्याच्यामुळं. तर आता चला, आज बघू किती येतात लेबर. कारण जे नाही म्हणजे ते बेलदार, हा किती कामगार येतात, किती बेलदार ते येतात बघू. मिस्त्री ते येणारच येणार, कारण त्याचं प्लॅस्टरचं काम आहे. त्याच्या संग एक अजून येणार. आज जर का अजून 2 एक्स्ट्रा येत असतील तर काम इथं दुसरं काही नाहीये. बघू आता कसं कसं होईल, काय काय होईल, मी तुम्हाला दाखवते सगळं. पण सगळ्यात पहिले आता स्वयंपाकाला मी सुरुवात करणार आहे. स्वयंपाक बनवायचा आज आपल्याला गवारीची शेंग आणि बटाटा मिक्स. हां, आणि चला आता जसं जसं बनवलं तसं तसं मी तुम्हाला दाखवतच राहील. हां, आणि सगळ्यांनी काळजी घ्या. लय ऊन आहे इकडं, उन्हाळाच लई आहे इकडं. पावसाळ्याचे दिवस चालू झाल्यात आणि इकडं ऊन आहे. घामाच्या टपा 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 धारा लागते ते. आता जरा आहे ना, सकाळचं टायमिंग आहे, हवा सुटली आहे बाहेर थोडीशी, त्याच्यामुळे मला आज घाम नाही आलेला. आज चांगले मस्त बोलते मी तुमच्या संग. आणि आता इकडून घाम, इकडून घाम, इकडून घाम. मग ते बोलायचं म्हणलं ना की बस असं वाटतं लय चिपचिप सगळीकडे हे झालं होतं. आज जरा हवा सुटलेली छानपैकी मस्तपैकी. तर त्याच्या ह्याच्यातच आता मी स्वयंपाक करणार आहे. आणि स्वयंपाक करता करता तुमच्या संग थोड्याशा गप्पा मारती. मिस्त्री लोक आले की मग ते पण मंडेर पण केलेली आहे. हां, वरचं काम झालेलं आहे, पण आता वरती काय मला येत नाही चढायला. जेव्हा आपला जिन्ना ब्रिज होईल ना, तेव्हाच तुम्हाला वरचं सगळं दाखवल. तर आपलं जसं असेल तसं बघू. आता आता मी स्वयंपाक करते, आणि स्वयंपाक करता करता जे पण काय असेल ना ते तुम्हाला दाखवते मी. चला तर मग. तर चला, कढई ठेवलेली आहे. हिरवी मिरची, लसण आणि कांदा टाकलेला आहे. आणि आपलं हे बघा गवारीची शेंग आणि बटाटा, मस्त त्याचं बक्कल वगैरे काढून घेतलेलं आहे. आपल्याला बनवायचं आहे बटाटा आणि गवारीची शेंग. तर चला दाखवते अजून पुढं. चला बघा, मस्त टमाटर और हळदी, नमक आणि मिरची टाकून घेतली बरं का, लाल तिखट. आता मला आहे ना उशीर झाला आज स्वयंपाकाला जरा, त्याच्यामुळं गाई 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 चाललं आहे. अजून मिस्त्री पण आता यायला लागले, आणि माझं अजून रोजच्या पण, आणि पोरग कामाला पण जायचं आहे. हां, रोहन कामाला पण जायचं आहे. आणि अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही लांब लांबपर्यंत. आज जरा उशीरच झालं, कंटाळा येतो. रात्रीचं आहे ना 11 वाजता झोपायला. 6 वाजता तर मिस्त्री जातात, मिस्त्री मजदूर ते सगळे. 6 वाजता त्यांची सुट्टी झाली की तिथून पुढं मग आमच्या आंघोळ्या पांघोळ्या, पाणी आणायचं हापशावरनं. पोरंच आणतात म्हणा, पण तेच की घरातलं मग सगळं आंघोळ्या पांघोळ्या इथले झाडून जोडून सगळं इकडे तिकडे सिमेंट सांडलेलं, सिमेंटन वाळून रेतीन ते सगळं डस्टन. मग ते थोडंसं सफाई, आपलं जेवण स्वयंपाकापुरती तिथली सफाई करायची. तुम्हाला तर माहितीच आहे बघा, इथंच आहे आपलं सिमेंट बघा. आणि खालीपर्यंत आहे ना असं सांडलेलं असतं, पण ते झाडून वगैरे घ्यायचं.
सगळे सफाई करायची, मग स्वयंपाकाला बसायचं. आंघोळ केलं की स्वयंपाकाला बसायचं. स्वयंपाक झालं की मग तिथून पुढचं मग जेवण खावणं. मग पडलं नाही एकदा खाटावर. सकाळ उजाडतं तेव्हा ते सुद्धा कळत नाही. हां, 4 साडेचार वाजले की मनानेच डोळं उघडतात. मनानेच तवर आहे ना असं वाटतं गप्प पडून राहावं, काय नाही. एवढं थकतंय माणूस. तर चला जाऊ द्या, हे तर माझ्या असंच गप्पा असतात. आता ह्याच गोष्टीवर मस्त मसाला झालेला आहे आपला तयार. हां, आता मी टाकून घेते छानपैकी गवारीची शेंग. चांगली मस्त बाहेर तळून घेते बघा. आणि नंतर आपण आमचं त्यात थोडंसं असं पाणी टाकायचं. लपथप बनवायचे मस्त खायला. लय पातळ पण नाही बनवायची, लय सुक्क पण नाही बनवायची, अशी लपथपी बनवायची छानपैकी. आज ह्याचा नंबर आलेला आहे, बटाटा आणि गवारीची शेंग. अजून मला रोट्या पण बनवायच्यात. आणि रोट्या बनवून मस्त कट केलेली आहे बरं का. हां, हे का बारीक कट केलेली आहे, हे का मस्त. हे सकाळ सकाळ आहे ना, हे जे बक्कल काढायचे बटाट्याचे आणि मग हे कट करायचं बारीक आणि मग बनवायचे. आणि एक ठिकाणी काय आहे माहिती आहे का, बटाटे सोलत म्हणजे बटाट्याचे बक्कल नाहीत काढत, डायरेक्ट चिरतात बटाटा. डायरेक्ट चिरतात आणि टाकतात. आणि मग जेवताना ते सालपट मध्ये मध्ये येतं ना, ते मग खराब लागतं. तर हे ज्यामुळं आज इकडे आहे ना, प्रत्येक भाजी कोणती का भाजी असताना बटाट्याचं बक्कल हे काढलंच जातं. तर चला आता हे बटाट्याचं बक्कल लय झालं. आता दाखवते मी तुम्हाला पुढं. हां, चला आता मस्त आपलं पीठ मळून घेऊ. भाजी आपली लागलेलीच व्हायला ह्यात पाणी टाकणार आहे जरा. ह्याचं पाणी सुकलं ना मग दुसरं पाणी टाकायचं आणि छान बनवायचं. हा अजून पाणी आहे ह्यात, हे पाणी सुकू द्या, मग आपण दुसरं पाणी टाकू. छान भाजी बनते बघा. चला आता ह्याच्यात घेते मस्त पाणी सुकलं बरं का. आता जे आमचं पाणी होतं ना ते छान सुकलं. आता मी ह्याच्यात टाकते दुसरं पाणी. मग तुम्हाला दाखवते झाल्याच्या नंतर. चला आता झाल्यावर दाखवते तुम्हाला भाजी. हे हे बघा आता झाल्याच्या नंतर बघा. आता मी किती रोट्या बनवून. चला आता मस्तपैकी आपल्या हे बघा रोट्या चालू आहेत. आता मी रोट्या बनवते. आणि अजून एक मस्त खबर आली सकाळ सकाळ, इटाची ट्रॅक्टर आलेला आहे आपला. हां, तुम्हाला दाखवते मी. आता माझा स्वयंपाक पण चालला आहे आणि इटाचा ट्रॅक्टर आपला आलेला आहे. छान झालं ना काम. सकाळ सकाळ इटा पण आल्या. नाहीतर ते इटावाल्याने 2 दिवसाचं टायमिंग दिलं होतं, पण आज मस्तपैकी त्याने आजच आणलं. परवा दिवशी म्हणलं की 2 दिवस लागतील. म्हणलं बाबा 2 दिवस अजून प्लास्टर करून घेऊ. अर्धं काम राहिलं होतं बांधकाम, म्हणलं बांधकाम ठेवून प्लास्टर करून घ्यावं. पण ते इटावाल्याने आज इटा सकाळ सकाळ आणून दिल्या 7च्या आधीच. म्हणलं चला हे पण छानच झालं. तर आता मी काय अजून बाहेर गेलेले नाही आणि बघितलेलं नाही, तर मी आता तुम्हाला घेऊन जाते, बघू आपण. तर माझ्या ह्या का स्वयंपाक पण झालेला आणि मिस्त्री पण आल्यात. मिस्त्रीसुद्धा आलेले आहेत. टायमिंग मला नाही माहिती, 7-8 वाजल्यात काय वाजल्यात. ह्या का हे झाले आपल्या टोपलंभर रोट्या. हां, आणि ही आपली भाजी मस्तपैकी व्हायला लागली, गवारीची शेंग. तर चला आता तुम्हाला दाखवते मी. इटा आलेत बघ का. आता मी पण लय झाले, गरम व्हायला लागले मरणाचं. इटा कुठं आल्यात बघून येऊ, कारण स्वयंपाक चालू आहे माझा. आता मी काय तुम्हाला पुढे जाणार नाही दाखवायला. इथूनच दाखवते आता शॉर्टकट. त्या का
आले नाही आलेली ठीक आहे. तर चला आपली ईट आलेली आहे हा. 2000 ही काय तिथं बसल्यात आणि ह्या का तिथं ईट आणली ह्या का. स्वयंपाक चालू आहे माझा. चला ईट आली आता. हे काम चालू होईल आपल्या हे काम चालू होईल. बघा कशी ईट आहे. ईट बघा कसली आहे. अरे लाग जागा. चला आता ईट इथं उतरते बघा. चला चला मस्त आहे का. भाजी आपली झालेली आहे. रिशूचा रोहनचं टिफन पॅक केलेला आहे. पॅक म्हणजे का आता करल त्यो, कारण बाहेर ईट आलेली लई काम आहेत अजून. हे का आपल्या ह्या रोट्या रोहन गेला गाली आहे रोटी आम्हा अरे बांधकर. रिशी जातोय सोडवायला त्याला, कारण बाईक एक आहे आणि कामाचं हिथलं पण बघायचं. हिथं पण काही सामान लागलं ना तर बाईक एकच आहे आणि बाईकवर आणावं लागतं. मग आता काय करणार आहे, बाईकवर रोहनला कामावर सोडून येणार ऋषी. मग बाकीची कामं बाईकवर करणार 2 वाजेपर्यंत. 2 वाजता ऋषी जाणार बाईकनी आणि संध्याकाळी 6 वाजता रोहन येणार बाईकनी. आणि मग रोहन आल्याच्या नंतर मोटरसायकलवर मग ह्यांना सोडवायला जाणार मिस्त्री लोकांना. म्हणजे बघा किती आमचं सकाळपासूनचं काम आहेत. तुम्हाला सविस्तर सांगते. हे बघा मोटरसायकल एक मला वाटतं बंद करावं. हे बघा मोटरसायकल एक बंदे रोहन ऋषी मिस्त्री 2 लेवर 2-3 आहेत. तर आता सकाळ सकाळ रोहन घेऊन आणला त्याला, मिस्त्री लोकांना घेऊन आला. आता ऋषी रोहनला सोडवायला कंपनीमध्ये मोटरसायकलवरचं सांगते बरं का. मग ऋषी त्याला सोडून येणार आणि तिथून पुढं रोटी पॅक करली आपली तू तिथून पुढं मग. अच्छा चला मी परत सांगेल तुम्हाला. चला या मस्तपैकी चहा प्यायला. हे बघा आता 11 वाजताचा चहा बनवलेला आहे मी. हां मिस्त्री लोक लागल्यात बरं का काम करायला. आणि मी ना तुम्हाला बाहेरचं सगळं फिरून दाखवणार आहे. तर चला लेरी चहा या माँ है मेरी. हाँ याडे काम करना है करा. ये काय आलेली आहे. हाँ ये ले जाना तू अपना कप ले. एक सोन ले लेगा क्यों और कोई ना है. अपन 3 है ना. हाँ बस हो जाएगी चाय. हाँ बस बहुत है. ठीक है बेटी ले जा. चला आता हे बघा चहा चाललेला आहे मस्तपैकी. हा का संतोषची आई आलेली आहे. हाय कर देरी नो करे. चला दाखवते आता बाहेरचं फिरून. घर बघायला आली कसं बनले कसं नाही. तर आता मी तिला बाहेरचं घर फिरून दाखवते सगळं काय बनायला लागलंय काय नाही ते. आणि तुम्हाला पण सांगते मी नंतर. हा चला. आणि या सगळ्यांनी चहा प्यायला गेली. संतोषची आई गेली आलते. चला आता तुम्हाला दाखवते. चहा तर झालेला आहे आपला पिऊन. हे बघा आज ही ईट आलेली आहे. हे का आज ही ईट आली आणि इथं बाहेरच बनवलंय आज बरं का. मसाला काय म्हणतील ते. हे बघा इथंच बनवलेलं आहे बाहेर. आणि बाहेरच काम चालू आहे. छान हवा सुटलेली आहे मस्तपैकी. हे काय इथं हे ईट. हा का हे बजरी. हे म्हणजे हे रेती आणि हे क्रेसर.
तर चला आता चाललेत काम. हे जे आहे ना मेन हे बाहेरचं होतं बघा. हे जे मेन बाहेरचं आहे ना हे जर असं वर गेलं का नाही म्हणजे हे झाकून जाईल सगळं. मग आतलं काम राहील. प्लास्टर कुठं वरचं कुठं जिना ब्रिज ते पण राहिलेलं आहे. लॅट्रिन बाथरूमचं पण राहिलेलं आहे. जे ह्यो रूम आहे ना आपला ह्यो तिसरा रूम हे पण राहिलेला आहे पूर्ण. ह्यो इथं टच होणार आहे. हे वाली हे अर्धी राहिली. ही इथं टच होईल जाऊन. जिथं हे पाईप दिसतं ना त्याच्यावर जाणार म्हणजे मग पूर्णच झालं म्हणायचं. तर कसं चाललंय काम. प्लास्टर पण झालेलं आहे आपलं खालूनपर्यंत वरपर्यंत. लिंबाचं बघा थोडंसं इथून काढावं लागलं कारण मी लिंबू आहे. हे लिंबाचं झाड आहे ना लय पाणी देऊन 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 ह्याला लय बारीक होतं. त्याला एवढं केलं आणि जरा आहे ना ते काय ते थोडंसं इथं प्लास्टर मध्ये यायला लागलं ना तर त्याला काढावं थोडंसं. लय कस तरी वाटलं पण मन लय नाराज झालं पण काय करायचं. चला का काम चालू आहे आपली. अजून एक तुम्हाला दाखवायचं तेव्हा ते आपण आणलेलं आहे. काय आणलंय माहितीये का दाखवा तुम्हाला जम करून. हे ते काय म्हणतात ते घराला नजर बुरी नजरवाले तर मुखाला दाखव का तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवते मी. काय लिहिलेलं आहे त्याच्यावर. सविता हाय करते. चाललंय काम आहे ह्यांची पण. एक तर ह्यो मिस्त्री आला एक ह्यो आला बेलदार सगळी सविता आलेली. एक आज नाही आला. एकाने सुट्टी केली तेव्हा आहे कुलदीपने सुट्टी केलेली आज. तर तेव्हा तिथं आहे. आता मला ह्याच्या खालून जावं लागेल कारण ह्या मध्येच टाकलेलं आहे. असं दिसतंय का. इटा पण आल्या. इटाशिवाय काम राहिलं होतं सगळं आपलं. नंतर दाखवून नाही नंतर त्याचा व्हिडिओ करू आपण. एक रील्स बनवू. ते जे बुरी नजरवाले त्याला मुख आलाय ना ते आणून लावलं तर ते लाव म्हणजे प्रत्येक घराचं काम चालू झालं का नाही पहिले ते बुरी नजरवाले ते आणतात आणि ते अडकवतात. म्हणजे काय आहे ना काय पण म्हणतात निगेटिव्ह काय असलं ना तर ते त्याच्यावर जातं. त्याच्यामुळे इकडे रिवाजाचे हरियाणामध्ये घराचं काम चालू झालं की ते बुरी नजरवाले त्याला मुखाला ते आणून लावतात टांगतात. तर काम आपली चालू राहतात. मिस्त्री गाणं म्हणतोय. तर ते ना तो आपण रील्स बनवू त्याची थोडीशी एखादा शॉर्ट व्हिडिओ म्हणू. का इकडचं पण प्लास्टर झालेलं आहे. आता एकदा हे झाकलं का नाही असं म्हणजे मग टेन्शन नाही. रणजित आज काजल नाही. रणजित ते काजल ते कुलदीप नाही का त्याला माझा काजल. आज काजलने सुट्टी केली. आज काजल सुट्टी पण आज काजलने केली सुट्टी कुलदीपने. हसे मजाक लय चालतं यांचं. चांगले आपली कामं करतात छानपैकी सगळी मस्तपैकी हसून बोलून असाच टाइमपास होत असतो. आपण पण नाही लय मालकासारखं करायचं आणि आपलं मस्तपैकी छान काम घेत राहायचं. आपलं हसत बोलत असाच टाइमपास होत असतो है का नाही. तर त्याच्यामुळं चालू आहेत कामं. नाहीतर आता आहे ना संतोषची आई आलती. संतोषची आई कशाला आलती माहितीये का. ती आलती मिस्त्रीचं काम कसं चाललंय ते बघायला आलती. कारण आता हितलं झालं ना आता हे रणजित मिस्त्री त्यांच्या तिकडे घरी काम लावणार संतोषच्या आईकडं. संतोष माझी मैत्रीण बरं का.
संतोषी नाव आहे, पण तिला मी संतोष म्हणत असते. तिचं नाव संतोषी आहे, पण तिला मी संतोष म्हणत असते. तर ती आलती बघायला, म्हणले मिस्त्री कसा काम करतोय. मग मी म्हणलं होतं की छान काम करतोय, ये बघायला. मग ती आज बघायला पण आलती. आणि ह्याला साई पण साई म्हणजे नाही का 10-5 रुपये म्हणजे 50-100 रुपये असं साई देतात हातात, की बाबा इथलं काम उरकलं ना की आमच्या इकडे घरी कामाला येत म्हणून. तर मग त्याने ठीक आहे म्हणला, येईल म्हणला मी. तर त्याच्यासाठी हे काय ऋषी आलेला आहे. ऋषीचं आता आंघोळ करून त्याला पण ड्युटीला जायचंय. 2 वाजता त्याची ड्युटी येते, 1 वाजता इथून निघतो. आणि त्या मोटरसायकलचं राहिलंच की, एक मोटरसायकल आहे त्याच्यावर काम किती सांगू का. सकाळी उठलं की रोहनचं पहिलं तर मिस्त्रीला घेऊन येतो. मग रोहन मिस्त्री 2 चक्कर करावं लागतात, कारण 4 जण असल्यामुळं 2-2 आणावं लागतात. नाही 2 एकदा 2 एकदा 2 चक्कर झाले का मोटरसायकलचे, मग असतं ते हे काय हा. मग रोहन आपले तयार होऊन कामाला रोहनला जायचं असतं. मग ऋषी काय करतो, रोहनला घेऊन त्याला कामावर सोडून येतो, त्याच्या ड्युटीला रोहनला. मग तिथून ऋषी येतो मोटरसायकल घेऊन. मग तिथून मोटरसायकल घेऊन आला की मग मिस्त्रीला काय सामान पाहिजे काय नाही ते पण आणावं लागतं. मग ऋषी ते सामान घेऊन येणार 1 वाजेपर्यंत. 1 वाजता मग ही मोटरसायकल घेऊन ऋषी जाणार कामाला. मग संध्याकाळी 6 वाजता रोहन तीच मोटरसायकल घेऊन, कारण दोघं एकाच कंपनीत आहेत ना, तीच मोटरसायकल घेऊन संध्याकाळी मग रोहन येणार. रोहन आला की मग तवर ही सुट्टी करतात मिस्त्री. मग मिस्त्रीची सुट्टी झाली की 2 चक्कर मग रोहनच्या संध्याकाळी परत ह्यांना सोडायला दुसऱ्या गावातून येतात ना हे साप. तर 2 चक्कर संध्याकाळी झाले रोहनचे. बरं तिथून पुढं मग 10 वाजता सुट्टी ह्याची होती ऋषीची. मग ऋषीची सुट्टी झाली की मग रोहनला जावं लागतं आणायला त्याला कंपनीत. मग त्याला 10, 10:30, 11 वाजतात कंपनीतून ते ह्याला घेऊन यायचं. मग म्हणजे हे सकाळी 7 वाजल्यापासून मोटरसायकल चालू असते तर रात्री 11 वाजेपर्यंत एका मोटरसायकलवर एवढी कामं आहेत. ते सकाळी आपलं थोडंसं राहिलं होतं ना ते मी पूर्ण केलंय. मला वाटतं व्हिडिओ लय मोठा व्हायला लागलाय. चला आता मी परत दाखवलं तुम्हाला थोडंसं पुढं. चला हे मस्त इट आलेली 8,000 आपली 4,000. चला आता ऋषीसाठी मस्त सकाळी ह्याच्यात काढून ठेवली. का ठेवली माहितीये का, भांड्यांमध्ये. मग कढई पण घासून घेतली लगेच. संध्याकाळी मग स्वयंपाक करायचा ना मग ते डबल घासायला नाही लागत त्याच्यामुळं. तर चला आता आपण ऋषीला जेवायला पण वाढते आणि त्याचा लंच पॅक करते. चला आता ऋषीला मी जेवायला वाढलेलं आहे बरं का. आता दाखवते तुम्हाला. हे बघा, हे तर त्याचा डब्बा पण तयार केलेला आहे. ह्याचे बटाटा आणि गवारीची भाजी आणि ह्या रोट्या हे त्याचा घेऊन जायचा टिफिन पॅक केलेला आहे. ले ऋषू ये अपना पॅक कर लिया है, ये अपना कर ले जा. ये रे हे त्याचे घेऊन जायचे. आणि हे आता त्याचं आता जेवण. तर या सगळ्यांनी जेवायला त्याला वाढते अजून, कारण त्यांना जायला ते मिस्त्री लागलेला आहे. जेव्हा दिसतं का तुम्हाला समोरची आपली जी भिंत होती ना ती तयार करायला लागलेला आहे. आता मिस्त्री लागलेला आहे कामाला. त्यांचं काय अजून लंच झालं नाही, कारण आता 1:45 झालेला आहे. तर 1 वाजता ती लंच करतात. मग त्यांनी लंच केला की मग त्यांच्या संगच मग मी पण जेवत असते. तर त्याच्यामुळे आता मी ऋषूला देते जेवायला. हे बघा ऋषी जेवतोय बघा आता. तर ते जेवण करणार, आपलं लंच घेणार आणि कामाला जाणार आता ऋषू. तर हे काय चाललंय ऋषूचं जेवण. कामाला जायचंय आता कामाला. मग आता इथून एकच्या पुढं मग मीच येते मिस्त्री ह्या लोकांसंग. म्हणजे लागलेत ना आपल्या इकडे गवंडी. हे बघा, हे बघा दिसतंय का का समोर काम चालू आहे. हा तर आता मी रूम मध्ये बसलेली आहे. तेव्हा आणि हे ना ऋषीचं बघा ऊन किती आहे बघा. तेव्हा त्याला किती घाम आलाय. तेव्हा घाम आलेला आहे मिस्त्रीला. हा बसलं चाललंय काम चाललंय बघा त्याचं बघा. तर हे असं काम आहे बघा. आणि आहे ना 1 चक्कर इटाचं आलं 2,000 इट.
आणि आता अजून 2000 आली इट. दुसरं चक्कर घेऊन आला ट्रॅक्टरवाला. तर तुम्हाला माहितीये का, हे ट्रॅक्टरचे 2 चक्कर झाले ना, म्हणजे 4000 इट आणली. पहिली आपण 6000 आणली होती, अजून 4000 आणली, अजून 1000 आणायची, म्हणजे पूर्ण 11000 इटामध्ये चाललंय बघा मिस्त्रीचं काम. पूर्ण 11000 मध्ये आपलं वरतीपर्यंत काम जातंय बघा. तर हे चाललंय मिस्त्रीचं काम. आणि हा काही इथं ऋषीचं जेवण चाललेलं आहे. कसं झाली भाजी ही समय ना, मासे लय आहेत आमच्या इथं. माशांमुळे ना आम्हाला एवढा त्रास आहे ना, झाकून ठेवायला लागतं सगळं लगेच. नंतर आता हे पॅक करेन आणि जाईल का आम्हाला. तर चाललंय त्याचं जेवण. त्याला पाणी देते, एक बॉटल फ्रीज मधनं काढून. आणि चला तुम्हाला बाहेर हे दाखवते. मी काय दाखवते माहितीये का, पाणी थंडा. पाणी पण लय लागतंय, लय आफट पाणी लागतं. तर चला तर ऋषीला पाणी देते मी. चाललंय त्याचं जेवण. आता ह्याचं झालं, ह्यांचं झालं आता दोघांचं पण, भावांचं. आता माझं बाहेरचं. आणि बाहेर तुम्हाला दाखवते मी काय ते हे इटाचं चक्कर आलेले दुसरी 2000 घेऊन. तेव्हा का इट आलेली आहे. आता इटाचं चक्कर ते टाकायला लागलाय बरं का. तर चला आता हे बघा, हे पैसे 8000 आहेत इटाळायला द्यायच्यात. तर पहिलं आम्ही कॅश देऊन आलतो बरं का. तर हे 8000 रुपये राहिले होते. मग आता हे राहिलेले पैसे त्याला देऊन येते. आता त्याचं ते इट लागलाय उतरवायला, म्हणजे त्यातून इट उतरवली ना की हे पैसे त्याला 8000 रुपये द्यायचे. आणि ह्या अशी पर्ची येते बघा. हे बघा 2000 इट पहिली आणली होती, आता ही 2000 अजून आणली, म्हणजे आणली. हा, आणि अजून पण आणायची, पण आता हे 2000चं झालं, अजून 2000 आणलेली आहे. तर 2 पर्च्या दिल्यात त्यांनी अशा. तर चला आता त्याला पैसे देऊन येऊ. इट वाल्याला द्यायच्यात बरं का. हा चला, आमचा लंच झालेला आहे. आता आम्ही जेवणार आहे. ही मी देते सविताला. ह्या डाळ आणि ही भाजी. ए सविता ले जा, ये भी ले जा. मैं भी आऊँ वहीं पे खाना खाने. क्या खाओगे हम देखोगे. चलो आज तुम्हारे साथ खाना खाएंगे. चला आपण पण जाऊ आता त्यांच्या संग जेवायला. भाजी दिली आणि डाळ दिली. येतात अशीच. मग आपलं चला म्हणलं मी पण जाते आज त्यांच्या संग जेवाय. आंटी पण येते जेवायला आपल्या संग. ते म्हणते आंटी सुद्धा आपल्या संग जेवायला यायला लागली. तर चला आपण पण जाऊया मस्तपैकी जेवायला त्यांच्याकडं. मी पण घेतलेलं आहे वाढून. तर हे आहे आपलं जेवण आजचं. चला आपण पण जेवायला त्यांच्या संग. आज त्यांचा लंच झालेला आहे. आओ घुमा भी. हो का. चला या जेवायला सगळ्यांनी. अरे भाई मैं भी बैठूंगी आज झाडे. या तुम्ही सुद्धा सगळेजण जेवायला. क्या करेगा. ये रहा, मैं दे दूंगी पानी. तो मैं पकड़ा दूंगी पानी. हाँ सगळे बघा जेवण. इधर दे. ठीक है ना. सारे मेरे तो खाऊंगे, तेरे को तो खाना. मैं घी ना लगाया रोटियां, मतलब पता नहीं घी खत्म हो रहा है. या सगळ्यांनी जेवायला. मेरी भी एक रोटी ले लो उनको. क्यों, मैं इतनी नहीं खाती रोटी. नहीं, ये घी की रोटी नहीं खाती मैं. हाँ. मैं घी नहीं लगाती रोटी. चूल्हे की रोटी. अच्छा चूल्हे की है. हाँ. ले रख दे. खाने की सविता. अगं सविताने दिली. का सविता.
हे गॅस की हाँ। सब्जी तो बनती काफी है दे दे ना रख दे बस 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 पेठा की कम खाते हो या सगळ्यांनी जेवायला हा का मस्त आमची जेवण चाललेली आहेत आज सविताने दिली आहे मला रोटी कटोरी ले रे बंद म्हणा दे या किलो दाल ना काढ नाही मग कटोरी ले कटोरी एक वाला नहीं लगा लाव दाल भी ले लो ले का पहला दाल दे दे बढ़िया बन रही है वो पी लिए अरे रिशु बाय तो कर दे बाय कामाला चाललाय ऋषी ऋषी कामाला चाललाय आमची जेवण चालल्यात सगळ्यांची तर या सगळ्यांनी जेवायला बघा तुम्हाला दाखवते सगळ्यांचं दाखव ना मैं ना थांबले मला येते जाई ना ना चला या जेवायला बघा चालल्यात सगळ्यांची जेवण हाय राम रामजी तिखट लागले तर कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांसंग जेवण केलंय मस्त पैकी हा तर म्हणले आंटी हे तर जेवणार तुम्ही म्हणलं का तुमच्या संग काय होतंय जेवायला तेव्हा त्यांच्या संग बसून एवढी खुश झाली सगळीच म्हणले बघा किती चांगली आंटी किती चांगली आंटी आमच्या संग जेवण केलं म्हणलं काय नाही तुम्ही पण माणसं मी पण माणूसच आहे हा एवढी खुश झाली सगळी म्हणले आंटी खा हे घे ते घे म्हणलं नको घेतलं सगळ्यांचं थोडं थोडं हा सगळ्यांनी मस्त मिळून जेवलो आज तिलाही खुश झाली पण सगळी म्हणजे आंटी बघा आमच्या संग जेवण केलं म्हणलं काय नाही सगळे आपण सारखीच आहे तिखट आणलं होतं त्यांनी मिरची आणली तळलेली ती मिरची खाल्ली आता आणि बघा किती हे झालंय बघा नाही का तर चला असंच चालत राहणार हा तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते पण सांगा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घ्या सगळ्यांनी काळजी आतापर्यंत अपडेट तुम्हाला मी दाखवते भेटू आपण परत उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या जे पण काय असेल ते आणि हे पण बघायचं आपल्याला की हे दिवस किती लागतात अजून बांधकामाचे पूर्ण दिवस किती दिवसात तयार होतंय म्हणजे हे बांधकाम पूर्ण किती दिवसात तयार होतंय तर आजचा आहे 16वा दिवस एक दिवस पण सुट्टी नाही एक दिवस होती पण ते पण हे हा नव्हतीच एक पण तरी पण आज 16वा दिवस आहे तर बघू आपण किती दिवस लागतंय ते नंतर मोजता येईल एक दिवस सुट्टी होती हा तर चला घ्या काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा आणि जशी मी राहते ना सगळ्यांसंग तसंच तुम्ही पण राहा तुम्हाला पण बरं वाटेल पुढच्यांना पण बरं वाटेल त्यांना खुश बघून आपल्याला अजून खुशी होती की चला आपल्याला बघून किती खुश आहेत की आपल्या संग जेवाय बसली आंटी घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये